सुरेश धसांचा निकटवर्तीय कार्यकर्ता आणि बीड पोलिसांना हवा असलेला आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज महाराष्ट्रात आणलं जाणार आहे। उत्तर प्रदेशातील प्रयागराज पोलिसांनी खोक्या भोसलेला अटक केली होती। त्यानंतर आता बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। खोक्याला घेण्यासाठी बीड पोलिसांचं एक विशेष पथक प्रयागराजला दाखल झालंय। त्यानंतर प्रयागराज एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून खोक्याला घेत बीड पोलीस महाराष्ट्रात येणार आहे। मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर खोक्याला आणलं जाण्याची शक्यता आहे। परिणामी आता त्याला न्यायालयात हजर करण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। बीडमधील शिरूर पोलीस ठाण्यात खोक्या भोसले विरोधात एकूण 4 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यान्वयेही खोक्यावर कारवाई होणार आहे। एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी खोक्या भोसलेचा शोध सुरू केला होता। याशिवाय ज्यावेळी पोलिसांनी खोक्या भोसलेच्या घराची तपासणी केली त्यावेळी तिथं गांजा आणि काही अंमली पदार्थ देखील आढळून आले। इतकंच नाही तर जिथं खोक्याचं घर आहे त्यावर मालकी हक्क सांगण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। खोक्याची मालकी सिद्ध न झाल्यास वन विभागाकडून अतिक्रमणाची कारवाई होण्याची शक्यता आहे।